शाहू महाराजांना विशाळगडाकडे जाण्यापासून पोलिसांनी रोखलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतो। शाहू महाराज सतेज पाटलांची पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे। विशाळगड परिसरात जमावबंदी लागू असल्यानंच त्यांना अडवल्याची ही माहिती मिळते। शाहू महाराजांना विशाळगडे जाण्यापासून पोलिसांनी रोखलेलं आपण बघतो। ही दृश्य आपण बघतोय। पोलिसांनी शाहू महाराजांना रोखलेलं आहे। सतेज पाटील हे देखील शाहू महाराज यांच्यासोबत असल्याची माहिती मिळते। शाहू महाराज आज संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। संदीप, सुमित, आपल्याला माहिती आहे विशाळगडावर जो काही हिंसाचार झाला होता त्यानंतर आज कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी त्यांच्याबरोबर माजी मंत्री आमदार सतेज पाटील हे दोघेही त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी कोल्हापूरमधून रवाना झालेले होते। पण सध्या जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार पांढरे पाणी हा जो स्पॉट आहे विशाळगडाजवळचा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांना अडवून ठेवलेला आहे। पुढे जायला त्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे। गजापूर या गावामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। ज्या ठिकाणी हिंसाचार झाला होता अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली होती, प्रार्थना स्थळांवर देखील दगडफेक करण्यात आली होती। आणि आपल्याला माहिती आहे खासदार शाहू छत्रपती यांनी पत्र काढून त्या घटनेचा निषेध देखील केलेला होता आणि खासदार या नात्यानं त्या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी जात होते। मात्र पोलीस प्रशासनानं अजूनही त्यांना तिथं जायला परवानगी दिलेली नाही। सतेज पाटील यांचं तर असं म्हणणं आहे की एकूण 15 लोकांना तरी त्या ठिकाणी म्हणजे जिथं ही घटना घडलेली आहे तिथपर्यंत जायला परवानगी द्यावी, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। मात्र प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या दोघांसह म्हणजे या दोन्ही नेत्यांसह जे इतर त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील विशाळगडावर जाण्यापासून सध्या तरी रोखून धरलेला आहे। त्या भागात तणावाची परिस्थिती सध्या पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।